छत्रपतींना घडवणाऱ्या आमच्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, शून्यातून स्वराज्याची स्थापना करणारे, स्वराज्याचं थोरलं धनी शिवाजी महाराज, स्वराज्याचा विस्तार करणारे, औरंगजेबाला शेवटपर्यंत जर्जर करणारे, स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपतींची प्रेरणा घेऊन मंदिरांची निर्मिती करणारे, पाण्यासाठी पाणवठे निर्माण करणारे, धर्मघाट धर्मशाळा बांधणाऱ्या, आम्ही ज्या भूमीमध्ये आज बसलेलो आहोत, खंडोबाचं मंदिर ज्यांनी बांधलेलं आहे, अशा आमच्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्याचप्रमाणे माणसाला माणसासारखं जगण्याची शक्ती देणारे, हक्क देणारे, आम्ही ज्या संविधानाने आज जगतोय त्या संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, चंद्रशेखर, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, समाज सुधारक महात्मा फुले, शाहू, छत्रपती शाहू महाराज आणि असंख्य असंख्य अशा हुतात्म्यांनी ज्यांनी आमच्यासाठी बलिदान दिलेले आहे, अशा हुतात्मे आणि ज्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आमची महाराष्ट्राची भूमी, या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो. म्हणजे आज शिवजयंती, आज ज्या राजामुळे मंदिराचा कळस शिल्लक आहे, आज ज्या राजामुळे आमच्या दारामध्ये तुळस शिल्लक आहे, आज ज्या राजाच्या अधिकारामुळे आज माझ्या माय माऊलीच्या कपाळाला कुंकू लावण्याचा अधिकार मिळालेला आहे, आणि ज्या राजामुळे तुमचं माझं नाव ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव ठेवलेलं आहे, असं ज्या राजाने आमच्यासाठी सगळं कर्तृत्व करून ठेवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, आमच्यासाठी एक अलौकिक अमूल्य असा ठेवा आम्हाला दिला, आणि त्यामुळे आज आम्ही गुण्या गोविंदाने सुखाने आज हिंदू म्हणून जगतोय. याचं प्रत्येक क्षणाचं श्रेय आमच्या या राजाला, छत्रपती शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, पण हे स्वराज्य निर्माण करण्याची उर्मी काय, स्वराज्य निर्माण करण्याचं कारण काय, याचा जर इतिहास मागचा पाहायचा असेल तर मंडळी थोडस इतिहासात मागे डोकावलं पाहिजे. आणि आपल्याला लक्षात येतं की 400 वर्षापूर्वी स्वराज्याची स्थापना झाली, पण त्या 400 वर्षांच्या आधी 700 वर्ष आमचा भारत देश गुलामीत होता. म्हणजे अगदी 2500 वर्षांपूर्वी ग्रीस देशाचा राजा अलेक्झांडर यांनी भारतावर आक्रमण केलं होतं, आणि त्याच्यानंतर मोहम्मद बिन कासिम आला, अल्लाउद्दीन खिलजी आला, मोहम्मद घोरी आला. मोहम्मद घोरीचा आपण सगळेजण जाणता की मोहम्मद घोरी हा यवन परदेशातून आला. त्यावेळेला दिल्लीवर राजा होता आपला पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण अतिशय शूर पराक्रमी राजा होता. त्याचं आणि मोहम्मद घोरीचं युद्ध झालेलं आहे. या युद्धामध्ये मोहम्मद घोरीचा पराभव होतो, पण आपलं हिंदूंचं रक्त, हिंदूंचा स्वभाव कसा आहे ना, आपण सगळे जाणता की आपण दया दाखवणारे, माणुसकी जपणारे, शत्रूलाही मदत करणारे, म्हणजे त्याला अभय देणारा असं आपली ही संस्कृती आहे. आणि त्या स्वभावातून पृथ्वीराज चव्हाणाने त्या मोहम्मद घोरीला जीवदान दिलं. आणि असं किती वेळा घडलं बाळांनो, मोहम्मद घोरीला किती वेळा जीवदान दिलं? 16 वेळा दिलेलं आहे. 16 वेळा लढाई झाली आणि 16 वेळा त्याला सोडलेलं आहे. पण 17व्या वेळेला ज्यावेळेस लढाई होती आणि पृथ्वीराज चव्हाण आपल्याच घरातल्या गद्दारामुळे हरतो आणि तो मोहम्मद घोरी त्यांना पकडतो आणि त्यांचा अतोनात छळ करून त्यांना मृत्यूदंड देतो. म्हणजे कल्पना करा की 16 वेळा ज्या माणसाने याला सोडून दिलं होतं, एकदा या यवनाच्या ताब्यात आपण सापडलो तर त्याने मृत्यूदंड दिलेला आहे. म्हणजे हे इसवी सन 700च्या काळात चाललेलं आहे. आणि त्याच्यानंतर 1294 ला आपण देवगिरीचा किल्ला, दौलताबादचा किल्ला किती जणांना माहिती आहे? किती जण जाऊन आले? शाबाश. त्या दौलताबादच्या किल्ल्याचं नाव काय होतं? देवगिरी. आणि देवगिरीवर राज्य होतं यादवांचं. आणि हे यादवांचं राज्य राजा रामदेव राय इथे राज्य करत होता. आणि त्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीवरून आला
त्याची 8,000 सैन्य तो घेऊन आलेला आहे. दौलताबादच्या घाटामध्ये तो पोहोचलेला आहे. आणि हा कृष्ण राजा रामदेव राय त्यावेळेला त्याच्याशी लढाई करायसाठी तयार नव्हता. आणि त्यावेळेला छोटीशी लढाई झाली आणि त्या अल्लाउद्दीन खिलजीनी देवगिरी किल्ला जिंकणार. तर त्यावेळेला त्या राजा रामदेव रायाचा मुलगा जो होता शंकर देवराय हा बाहेर मुलखात गेलेला होता. आणि त्याला निरोप आला की हा शंकर देवराय यायला निघालेला आहे, त्याच्याकडे सैन्य आहे. आणि हा घाबरतो. अल्लाउद्दीन खिलजीला वाटतं की आता आपलं काही खरं नाही, कारण शंकर देवराय खूप पराक्रमी असतो. तो येणारे कळताच ती लढाई सुरू होणार आणि अल्लाउद्दीन खिलजीचा पराभव ठरलेला आहे, अशी वेळ आलेली आहे. पण त्याच वेळेला एक भूल उठवलं जाते त्या अल्लाउद्दीन खिलजीकडून की दिल्लीवरून अजून दुसरी फौज याची कुमक येऊ लागली. आणि ही बातमी ऐकून जिंकत आलेली लढाई, शंकर देवरायाच्या सैन्याने जिंकलेली लढाई, ते त्या फक्त त्या हुलला घाबरतात आणि सगळं सैन्य पळायला लागतं. आणि हाताने जिंकत आलेला आपला विजय हा निघून जातो आणि देवगिरीचा किल्ला अल्लाउद्दीन खिलजीच्या ताब्यात जातो. त्याचे तह होतो. त्या तह झाला तर हे यवनांचे जे बादशाह होते, अल्लाउद्दीन खिलजी होता त्याचा सरदार, मोठी खंडणी मागतात. त्या राजा रामदेव रायाची जी आहे ती मुलगी तहामध्ये घेऊन जातात. इतकं भयानक तह आणि खंडणी देण्याचे जुलमी मागण्या ही लोक करायची. आणि त्या 1294 ला असं हे यादवांचं राज्य पण असे हल्ले होत होत संपून गेलं. हे यादवांचंच नाव म्हणजे जाधव. अपभ्रंशाने पुढे हे जाधव झाले. हे जाधव पुढे सिंदखेड राजाला गेले आणि आपल्या जिजाऊंचं माहेर लखुजी जाधवराव हे म्हणजे ह्या यादवांचं जुनं घर. 17व्या शतक आलं म्हणजे शिवाजी महाराजांचा जो काळ आहे. पण त्याच्या आधी आपण पाहिलं तर अशा या दिल्लीहून यवनांकडून येणाऱ्या ज्या स्वाऱ्या होत्या ह्या आपल्या भारतावर यायच्या, आपल्याला लुटायच्या, आपल्या शेतकऱ्यांच्या शेतातलं उभं पीक तोडून न्यायच्या, आपल्या माया बहिणींवर अत्याचार करायचे, धर्मांतर करायचे, आपले मंदिरं तोडायचे. म्हणजे अनेक जण म्हणतात की ही जी लढाई होती ही राजकीय होती. राजकीय जर असेल तर लुटून नेली असती, सत्ता घेतली असती. पण आमच्या मंदिरांवर हल्ला करायची गरज काय? आमच्या मंदिरातली मूर्त्या तोडण्याची गरज काय? पण त्यांना माहित होतं की हा इथला हिंदू जो आहे तो फक्त आणि फक्त एकत्र कुठे येतो तर या मंदिरांमध्ये येतो. आणि या मंदिरावर एकदा घाला घातला तर या हिंदूंचा आत्मविश्वास नष्ट होईल. त्यांना वाटेल की अरे आमचा देवच जर सुरक्षित नाही तर आम्ही कसे सुरक्षित राहू. म्हणून या येणाऱ्या यवनांनी आपल्या मंदिरावर हल्ला केला. इसवी सन 1526 त्यावेळेस असाच बाबर आला आणि या बाबराने आपल्या अयोध्येच्या श्रीराम मंदिराचं वर हल्ला केला. श्रीराम मंदिर नेस्तनाबूत केलं आणि तिथे एक खळगं उभारलं. हे आता आपण जे मागच्या वर्षी आपण श्रीराम मंदिर बांधलेलं आहे तर हे मंदिर या बाबराने तोडलेलं आहे. तर असे अमानुष अत्याचार करीत चालणारी ही सेना 17वं शतक जर आपण पाहिलं तर त्यावेळेला अकबर, हुमायून, शहेनशाह हे बादशाह दिल्लीमध्ये होऊन गेले. आणि 17व्या शतकात बादशाह होता औरंगजेब. औरंगजेब हा कुठे होता? दिल्लीमध्ये होता. आणि त्याची भयंकर म्हणजे त्याची त्या औरंगजेबाची शाही म्हणजे मुघलशाही. आपल्या भागामध्ये देवगिरीवर होती निजामशाही, आपल्या दक्षिणेला होती आदिलशाही, बिरुदशाही. अशा 5-5 शाह्या आपल्या भारतावर राज्य करीत होत्या. आणि त्यांची सेवा कोण करत होतं तर दुर्दैवाने सांगावं तर आमचेच सरदार करत होते. आमचेच हिंदू सरदार, आमचेच मराठे सरदार या सगळ्या शाह्यांकडे नोकऱ्या करायचे. का तर आम्ही आमचं स्वत्व विसरून गेलो होतो. आम्ही जातीपातीत विभागलेलो होतो. आम्ही सगळे वेगवेगळे झालेलो होतो. आणि म्हणून हे बाहेरून आलेले आमच्यावर राज्य करत होते आणि आम्ही त्यांची चाकरी करत होतो. 17वं शतक जर आपण पाहिलं तर त्यावेळेला आई जिजाऊ ह्या सिंदखेड राजाच्या आणि आपले शहाजी राजे, आपलं भोसले यांचं वेरूळ, घृष्णेश्वर इथले हे सरदार. आणि हे दोघही सरदार कुठे नोकरीला होते तर दौलताबादच्या निजामशहाकडे होते.
लखोजी जाधवराव मोठे मातब्बर सरदार, त्यांची पण एक सैन्याची तुकडी होती, ते पण बादशाहकडे नोकरीला. आणि मालोजी राजांचे पुत्र शरीफजी आणि शहाजी हे सुद्धा त्या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये. त्या दोघांचं शहाजी राजे आणि आई जिजाऊंचं लग्न झालं. आई जिजाऊ माता आपल्या घृष्णेश्वर वेरूळला आलेल्या आहेत. शहाजी राजे पण त्या देवगिरी किल्ल्यावर नोकरीला आहेत. लखुजी राजे पण तिथे आहेत. आणि तिथे असं दररोज एक रीत होती की संध्याकाळी त्या बादशाला हजरा करायला किल्ल्यावर जायचं, बादशाला कुर्णीसात करायचा सगळ्या सरदारांनी आणि परत यायचे. एका संध्याकाळी असेच सगळे सरदार गेले. लखुजी जाधव आपल्या 3 मुलांसोबत गेले. शहाजी राजे शरीफजी गेले. संभाजी त्यांचे चुलत भाऊ पण गेले. त्यांनी बादशाला मुजरा केला आणि खाली यायला लागले तर त्यावेळेस सरदार खंडागळे होते. त्यांचा हत्ती खाली पिसाळला होता आणि तो पिसाळलेला हत्ती सगळीकडे थैमान घालत होता. सोंडेमध्ये जो दिसेल त्याला उचलत होता, त्याला फेकत होता. असं त्यांनी सगळ्यांचा नासधूस तिथे लावलेली होती. आणि ते पाहून आई जिजाऊंचे भाऊ दत्ताजी जाधव यांनी त्या हत्तीला आवरण्याचा प्रयत्न केला. तो हत्ती काही कुणाला आवरत नव्हता, तो पिसाळलेला होता. आणि त्यावेळेला दत्ताजीने आपली शमशेर काढली. त्या हत्तीवर वार करणार तर तिकडे जिजाऊचे चुलत दीर संभाजी राजे ते म्हणाले, थांबा दत्ताजी, त्याला मारू नका, मुक जनावर आहे, आपण थांबवू त्याला. पण तो हत्ती काही आवरत नव्हता. आणि ते पाहून दत्ताजीने सपकन तलवार काढली आणि त्या हत्तीची सोंड तोडली. ते सोंड तोडल्यामुळे तो हत्ती अजूनच पिसाळला आणि तो सैर वैर पळायला लागला. ते पाहून संभाजीला राग अनावर झाला. संभाजीने काय केलं, संभाजी आणि दत्ताजीचं युद्ध सुरू झालं. दोघांच्याही तलवारी भिडलेल्या आहेत, शहाजी राजे पण भिडलेले आहेत. आणि या मारामारीमध्ये संभाजी राजांचा एक वार दत्ताजी म्हणजे जिजाऊंच्या भावाला लागला आणि ते मृत्युमुखी पडला. लखुजी जाधवराव पुढे गेलेले 3 भावांसह. त्यांना पुढे जाताच त्यांना वार्ता आली की अरे आपला मुलगा दत्ताजी मृत्युमुखी पडलेला आहे आणि संभाजीने त्याला मारलंय. ते रागाने संतापाने लाल झालेले. ते परत येतात बघतात तर तिथं युद्ध सुरू आहे. जाधव आणि भोसले भांडतायत. दोघांचे सैन्य एकमेकाला भिडलेले आहेत. लखुजींनी तलवार काढली आणि ते रागाने शहाजी राजांकडे गेलेले आहेत. शहाजी राजे म्हणजे कोण, सख्खा जावई, आपल्या मुलीचा नवरा. पण मुलगा गेलेला आहे. लखुजींचा संतापणावर आहे, राग आलेला आहे आणि त्यांनी तलवारीने वार केला. शहाजीच्या दंडावर वार लागला. ते बेशुद्ध पडले म्हणून वाचले. दुसऱ्या वारात ते संभाजीकडे जातात. संभाजी त्यांचं युद्ध व्हायला लागतं आणि एकाच वारामध्ये संभाजी कोसळतात. म्हणजे विचार करा, जिजाऊचा दीर इकडे पडलाय, जिजाऊचा भाऊ पडलाय, दोघही मराठा सरदार आपसात भांडतायत. वरतून बादशाहनी पाहिलं की काय कलबला व्हायला लागलाय. बादशाहनी आवाज दिला, दोघांना बोलवलं, समजावलं आणि परत पाठवून दिलं. जिजाऊंनी रडावं तरी कुणासाठी. अरे दोघही एका तिकडे भाऊ वारलेला आहे, इकडे दीर मेलेला आहे, आपसात भांडलेले आहेत. आणि हे चाकरी कुणाची करत होते, बादशाहची. का बरं, स्वराज्य आपलं आहे, जो देवगिरी किल्ला आपला आहे, त्याचे जाधवांचा तो किल्ला आहे आणि तिथे ते मुजरा करतायत. हे जिजाऊला सहन होत नव्हतं. म्हणजे असे अतोनात प्रकाराने मग तो ते शहाजी राजांना ते सहन होत नाही आणि ते तिथून नोकरी सोडतात. नोकरी सोडली तर जाणार कुठे, तर ते जाऊन आदिलशहाला, विजापूरची आदिलशाही आहे, तिकडे जाऊन काम करतात. म्हणजे या बादशाला सोडायचं आणि त्या बादशाकडे जायचं, हे करण्यामध्ये आपल्या सरदारांचं आयुष्य चाललं होतं. काही दिवस जातात, पुन्हा असाच एक प्रसंग येतो. निजाम बादशाह अतिशय नादान बादशाह, कच्च्या कानाचा असतो. त्याच्याकडे एक नोकर असतो सरदार आणि त्याला ह्या लखुजी जाधवांचा पराक्रम सहन होत नसतो. एक दिवशी संध्याकाळी लखुजी जाधव आपल्या 3 मुलांना घेऊन येतात. अचलोजी, रघुजी आणि यशवंतराव. या 3 मुलांना घेतलेलं आहे. 4था मुलगा फक्त नव्हता आलेला आणि 4घही वर त्या बादशाकडे गेलेले आहेत. बादशाचं मुजरा केलेला आहे आणि बादशाला मुजरा करून पाहतात तर बादशाह
मुजऱ्याला उत्तर न देता उठून जात. लखुजी जाधव स्वाभिमानी असतात, त्यांना ते सहन होत नाही की अरे मी मुजरा केला आणि बादशाह उठून गेला. त्यांना राग येतो आणि ते खट्टू मनाने वळतात. तेवढ्यात सप 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 तलवारी बाहेर निघतात. आजूबाजूच्या ठरलेल्या त्या मुस्लिम सरदारांनी तलवारी बाहेर काढल्या आणि या चौघांवर हल्ला केला. हे बेसावध असलेल्यांनी आपल्या कट्यारी बाहेर काढल्या, ही तुटून पडले. पण छोट्याशा कट्यारी आणि त्या तलवारींनी ते सुसज्ज असलेल्या मंडळींनी सप सप वार केले आणि लखुजी जाधव आणि तिन्ही मुलं मृत्यू खून करण्यात आला. काय कारण होतं? तर एक बदफैली सरदार बादशाहचे कान भरत होता, हे त्यांची सेवा करत होते. म्हणजे पहिल्यांदा भाऊ गेला, दीर गेला, आता वडील गेले, 3 भाऊ गेले. अशा प्रकाराने जिजाऊंचं कुटुंब सगळं तिथे गेलेलं आहे. शहाजी महाराजांनाही हे पाहवत नाही आणि तेही सोडून विजापूरच्या आदिलशहाकडे जातात. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर हे सगळ्या आपल्या सरदारांचं ही सगळ्या अन्याय अत्याचार ही लोक आपल्यावर करतायत आणि आपण त्यांची नोकरी करण्यात गेलेलं आहे. जिजाऊ त्यावेळेला हे पाहून अस्वस्थ व्हायच्या. शहाजी राजांना हे सहन व्हायचं नाही. शहाजी राजांची त्यांचे वडील मालोजीराजे त्यांना पुण्याची सुभेदारी होती, ते निघून पुण्याला जातात. जिजामाता त्या तिथे ते शहाजी राजे त्या पुण्याला स्वतंत्र करण्याचा विचार करतात. तिथे ते ठरवतात की या पुण्याची जी परगणा आहे याला आपण इथे स्वराज्याची निर्मिती करू. म्हणून तिथले ते वाडे बिडे, तिथले शेतकरी, तिथल्या जनतेला जमा करून पुण्यामध्ये ते नवीन स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न करतात. आणि हे जेव्हा आदिलशहाच्या रायराव या सरदाराला आदिलशहा पाठवतो आणि इथे जो स्वराज्य निर्माणाचा शहाजी राजांनी केलेला प्रयत्न आहे तो हाणून पाडतो. त्या पुण्याचे शहाजीराजे भोसल्यांचे वाडे जाळून टाकतात, लोकांच्या कत्तली करतात आणि तिथे गाढवाचा नांगर फिरवतात आणि तिथे रस्त्यामध्ये पहार ठोकून तिला तुटलेली चप्पल लावतात. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही जे स्वराज्य निर्माण करायला लागलेले ते आम्हाला मान्य नाही. आम्ही राख रांगोळी पुण्याची केलेली आहे, कुणी परत असा प्रयत्न करायचा नाही. आणि शहाजी राजे ज्यांना आपण स्वराज्याचे संकल्पक म्हणतो, स्वराज्याचं पहिलं स्वप्न पाहण्याचा प्रयत्न ज्या शहाजी राजांनी केला तो त्यांचा प्रयत्न मंडळी अधुरा राहतो. जिजाबाई आपल्या जिजाऊ आऊसाहेब गरोदर असतात, त्यांच्या गरोदरपणा ठेवायचं कुठे म्हणून शहाजी राजांचे व्याही त्यांचे थोरले पुत्र संभाजीचे सासरे शिवनेरी किल्ल्यावर विश्वासराव देशमुख असतात. त्यांच्याकडे आई जिजाऊंना रवानगी करतात. तिथे जिजाऊ शिवनेरीवर त्यांना ठेवण्यात येतं. त्यांचं दरबार पण तिथे शिवनेरीवर असतं. आणि शिवनेरीवर आज जो सोन्याचा दिवस ज्याला म्हणता येईल 19 फेब्रुवारी 1630 ला शिवबाचा जन्म होतो. छत्रपती शिवबा या स्वराज्याचे निर्माते त्या शिवनेरीवर जन्म घेतात. म्हणजे मंडळी ज्या जिजाऊने हा सगळा अत्याचार अन्याय मनामध्ये ठेवलेला आहे. विज्ञाने बघा माझ्या माय माऊली इथे बसलेले आहेत. आपण म्हणजे आपल्या पोटामध्ये गर्भ असताना जे विचार आपण करतो, जे वाचतो, जे विचार करतो ते आपल्या बाळावर संस्कार होतात. आणि बाळ पोटात असताना आई जिजाऊंनी पाहिलं होतं की मला ही माझी भूमी, माझी जनता, माझा शेतकरी मला जर मुक्त करायचा असेल तर मला स्वराज्याची स्थापना केली पाहिजे, मला माझं बाळ तसं निर्माण झालं पाहिजे. त्यासाठी त्यावेळेला त्यांनी रामायण, महाभारत असे सगळे धर्म संस्काराचे पुस्तकं वाचलेले, धर्मग्रंथ वाचलेले. त्या धर्मग्रंथांचा संस्कार त्या शिवबावर झालेला आहे. आणि हे सगळे संस्कार घेऊन शिवबा जन्माला आले. शिवनेरीवर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतलेली आहे. वयाच्या 16व्या वर्षी शिवबानी तोरणा घेतलेला आहे. सवंगडी तुमच्यासारखे लहान लहान मित्र जमा करून त्यांनी शपथ कोणत्या किल्ल्यात घेतली मित्रांनो? स्वराज्याची. रायरेश्वरला. टाळ्या वाजवा एकदा त्यासाठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. रायरेश्वरला
छोटे छोटे मुलं घेऊन, म्हणजे 16 वर्षांचं वय होतं, पण आई जिजाऊंनी त्याला असं घडवलं होतं की बाळ शिवबा, तुमचा जन्म या जनतेला मुक्त करण्यासाठी, तुम्हाला स्वातंत्र्य देण्यासाठी, तुम्हाला या जनतेचं पालक व्हायचंय, या जनतेचं तुम्हाला राजा व्हायचंय, या जनतेला यवनांच्या कचाट्यातून तुम्हाला सोडवायचंय आणि आपल्या हक्काचं, आपल्या माणसाचं, आपल्या मायभूमीला मुक्त करून आपलं स्वराज्य निर्माण करायचं. आणि मंडळी, शिवाजी महाराज ज्या पद्धतीने मोठे होत गेले, त्यांनी वेग आपल्या शेतकऱ्यांची मुलं जमा केलेली आहे, 18 पगड जातीची मुलं सोबत घेतलेली आहे आणि सोबत घेतलेल्या गड्यांचा कसलाही जातीवाद न करता ज्या मुलामध्ये जो गुण आहे तशी त्याला जबाबदारी दिलेली आहे. माणसं ओळखण्याचं कसं, आज अनेक कंपन्यांमधले मॅनेजर आहेत, भुतेकर साहेब आहेत, गोळेकर सर आहेत, सगळे जण इथे बसलेले आहेत. आपण शिकण्यासारखं आहे की अरे ज्याच्यामध्ये जी गुण आहे त्याची जात बघू नका, त्याला त्याच्या गुणाप्रमाणे काम द्या. हा वारसा आम्हाला शिवाजी महाराजांनी दिला आणि त्याच्यात रामोशी जातीचा असलेला बहिर्जी नाईक होता. बहिर्जी नाईक कोण? गुप्तहेर होता. शिवाजी महाराजांचं जे गुप्तहेर खातं होतं, किती गुप्तहेर असतील शिवाजी महाराजांकडे? 4000 गुप्तहेर होते, 4000. आणि हा जो या गुप्तहेर खात्याचा प्रमुख जो होता तो होता बहिर्जी नाईक. समाज कोणता होता? रामोशी समाज होता. म्हणजे त्याची आख्यायिका सांगताना असं म्हणलं जातं की हा बहिर्जी नाईक सापडला कसा? तर एकदा सांगितलं जातं की बाबा सोंग पाहायला शिवाजी महाराज गेले होते आणि वेगवेगळी सोंग घेणं, रूप बदलणं, वेगळे आवाज काढणं, याच्यामध्ये तरबेज असलेला हा बहिर्जी नाईक त्यांना सोंगात सापडला. तर एकदा सांगितलं जातं की पुण्याच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांना कोले, लांडगे खूप त्रास देत होते आणि यांना पकडायसाठी म्हणून सगळं जाहीर दौंडी पेटवण्यात आली होती की जो जास्त लांडगे आणि कोल्यांच्या शेपटी तोडून आणेल त्याला बक्षीस देण्यात येईल. आणि या बहिर्जी नाईकांनी अशा सगळ्यात जास्त शेपटी आणल्या होत्या. म्हणजे हे काही असू द्या, पण एका रामोश्याच्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मोठा दर्जा दिलेला आहे आणि त्याला आपल्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख केलेला आहे. पुढे आपण वर्णन त्याचं ऐकू की या बहिर्जी नाईकामुळे किती मोठा विलक्षण असा इतिहास घडलेला आहे. हे असं जे माणसं तयार करणं, माणसं ओळखणं आणि या माणसांना ह्या स्वराज्याचं स्वप्न दाखवणं आणि त्या स्वराज्यासाठी जीव द्यायला तयार करणं, ही जी शक्ती होती, ही जी कला शिवाजी महाराजांमध्ये होती ती अद्भुत होती. आज आपण शिवाजी महाराजांची आरती करायला जातो, पण मित्रांनो आरती करू नका. शिवाजी महाराजांना देव बनवू नका. शिवाजी महाराज तुमच्या माझ्यासारखे हाडामासाचे माणूस होते. त्यांचं कर्तृत्व अफाट होतं. आपण जर एकदा आरती केली आणि देव बनवला तर मग आपण म्हणू आपल्याला देव तर काही होता येणार नाही. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे आम्हाला शिवाजी महाराज व्हायचंय तर आम्हाला लक्षात ठेवावं लागेल की ते आमच्या सारखे 2 हात 2 पायाचे आणि 24 तास असलेलेच माणूस होते. ते जर कर्तृत्व करू शकतात, ते काहीही वारसा नसताना एक स्वराज्य निर्माण करू शकतात, तर आम्ही का नाही? माझा मुलगा का नाही शिवाजी महाराज होऊ शकत? हे सांगणाऱ्या माता, जिजामाता तुम्ही होऊ शकता. या मुलांना शिवबा तुम्ही बनवू शकता. आपण जाऊ दे रे बाबा, तिकडे काय चाललंय, तू नको जाऊ बाहेर, हे म्हणणं आम्हाला थांबवावं लागेल. काहीही गल्लीमध्ये घडलं, काहीही आमच्या माता भगिनीवर व्हायला लागलं तर आपल्या मुलाला सांगावं लागेल की तू सगळ्यात पुढे जा आणि त्या माता भगिनीवर होणारा अन्याय थांबव, अत्याचार थांबव, स्वतःच्या जीवाची पर्वा करू नको. ही सांगणारी जिजाऊ आम्हाला आज घडवायच्यात ना? हो ताई, आम्हाला असं आमच्या मुलांना शिकवावं लागेल. शिवबाचं चरित्र आहे. शिवजयंती म्हणजे आज फक्त आम्हाला डीजे लावायचंय, मिरवणूक काढायची, हे करायचं नाहीये. तर आम्हाला शिवबाच्या चरित्रामधून आम्हाला शिकायचंय की आम्हाला या समाजामध्ये आज तलवार घेऊन लढायचं नाहीये, आज आम्हाला कुणाच्यावर हल्ला करायचा नाहीये, पण आम्हाला जागं राहून ज्या धर्माच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी आयुष्य दिलं, ते दिलेलं आयुष्याचं बलिदान आम्हाला तेव्हा पूर्ण होईल ज्या वेळेला आम्ही हा शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेला धर्म आहे त्याचं आम्ही रक्षण करू, त्याची आम्ही प्रगती करू. आपण पुढे जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर अफजल खानाचा हल्ल्याचा एक प्रसंग मोठा आहे, सगळ्यांना माहित आहे, तो मी सगळा सांगणार नाही. पण आदिलशाह त्यांनी आणि त्या आदिलशाह बादी विजापूर
विजापूरची जी बडी बेगम होती, ती बादशाह असलेली, तिने पाहिलं की हा शिवाजी जो आहे तर हा सगळ्या आदिलशहाचे किल्ले घेतोय, सगळीकडे आक्रमण करतोय, त्याला पकडलं पाहिजे. आणि त्या आदिलशहाकडे नोकरीला कोण होतं तर खुद्द शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे. एकदा आदिलशहाने बोलून त्या शहाजीराजांना सांगितलंय की राजे, तुमच्या मुलाला आवरा, तो आमच्या सगळ्या राज्यामध्ये धुमाकूळ घालतोय. शहाजी राजांनी स्पष्टपणाने सांगितलं की माझा मुलगा माझ्या नियंत्रणात नाही, तो ऐकत नाही. त्यावेळेला बादशाहने सांगितलं आता हरकत नाही, आम्ही त्याचा बंदोबस्त करू, तुम्ही मध्ये येऊ नका. आणि त्यांनी अफजल खान जो शहाजी राजांच्या सोबत होता, त्यांनी सोबत लढाया खेळलेल्या होत्या, असा हा अतिशय अजस्त्र असलेला, क्रूर असलेला या अफजल खानाला शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी नेमणूक केली. त्याच्याकडे मोठमोठे सरदार दिलेत, 10,000 पायदळ, 12,000 घोडदळ, असे 22,000 सैन्य, तोफखाना, हत्ती, घोडे आणि विक्रम केलेले, पराक्रम केलेले असे मोठमोठे सरदार. त्या सरदारांमध्ये आपले मराठी सरदार पण खूप होते. हे सगळे स्वराज्यावर चाल करून आलेले आहेत आणि ते पंढरपुराकडून निघालेले आहेत. हा अफजल खान इतका क्रूर होता, इतका मदमस्तन घमेंडी होता की तो सांगायचा की अरे आकाशामध्ये तुम्ही देवदूताला जरी विचारलं की ईश्वर श्रेष्ठ आहे का अफजल खान, तर तो देवदूत पण सांगेल की अफजल खान श्रेष्ठ आहे. असा अतिशय अहंकारी असलेला अफजल खान ज्या वेळेला निघतो त्यावेळेला पंढरपुरात जातो, आमच्या विठुरायाच्या मूर्ती फोडतो, मंदिर तोडतो, रस्त्यात येईल ते बेचिराग गाव करत निघतोय. म्हणजे बाबाजी भोसले, मंबाजी भोसले हे शिवाजी महाराजांचे मेहुणे, हे मलवडीच्या तिथे त्याला भेटतात, त्यांना पकडतो आणि त्यांचा तो वध करणारे असं जाहीर करतो. त्यावेळेला काही सरदार सांगतात की असं करू नको. त्यावेळेला तो त्यांच्याकडून 2 लाख रुपये घेतो आणि त्यांची सुटका करतो. पण रस्त्यामध्ये शेतकऱ्यांची पिकं नासधूस करायची, आया बहिणींची इज्जत लुटायची, असं करत करत हा पसरणीच्या घाटातून वाईट आलेला आहे. वाईतून मलवडीच्या वरती आलेला आहे. रणतोडीचा जो घाट आहे त्याच्यामध्ये त्याची दमछाक झालेली आहे. शिवाजी महाराज त्याच्या पुढे पाहिलं तर अगदी छोटेसे होते, एवढं सैन्य नाही, तोफा नाही, घोडे थोडेफार होते, हत्ती उंट तर अजिबात नाही. आणि हे तर भयंकर मोठं संकट आलेलं आहे, याला तोंड कसं द्यायचं. पण शिवाजी महाराज चतुर होते, त्यांनी बुद्धी लावली. त्यांनी आपल्याकडचा जो वकील होता तो बोकेल, पंताजी गोपीनाथ बोकील, हा अतिशय हुशार वकील होता. आणि त्यावेळेला असे वकील तिकडे बोलणी करायला जायचे, तर या वकिलाला तिकडे त्यांनी पाठवलेलं आहे अफजल खानाकडे. आणि अफजल खानाला निरोप दिलाय की महाराज, आमचा शिवाजी राजा जो आहे तो खूप तुम्हाला घाबरलेला आहे, तुम्ही आमच्यावर हल्ला करू नका. तर तो सांगतो की नाही, त्याला सांग आमचे घेतलेले किल्ले परत देऊन टाक आणि आमच्याकडे नोकरीला ये. त्यावेळेला म्हणतो तो नक्की हे सगळे देईल, शिवाजी तुम्हाला हे सगळे किल्ले परत करत येईल, फक्त तुम्ही प्रतापगडावर या. म्हणजे ते जे पंताजी बोकील होते ते बोलायला अतिशय हुशार होते. ते त्या अफजल खानाला विश्वास देतात की आमचा शिवाजी तुम्हाला भीती वाटते त्याला तुमच्या समोर यायची, तो घाबरतोय तुम्हाला, तो तुमच्या समोर यायची त्याची हिंमत नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही तिकडे या. आणि मग त्या अफजल खानाला विश्वास वाटतो की अरे मी एवढा बलाढ्य आणि विक्रमी माणूस आहे, मला हा घाबरला असेल. म्हणून अफजल खान आपलं सगळं सैन्य त्या पसरणीच्या घाटातून प्रतापगडकडे घेऊन यायला निघतो. आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी येईस तोपर्यंत त्याला त्या डोंगरांची, दऱ्यांची सवय नसते, तो परेशान झालेला असतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल असतो आपला गुप्तहेर बहिर्जी नाईकाचा. आणि बहिर्जी नाईक प्रत्येक क्षणाची पंढरपूर पासून निघालेली खबर शिवाजी राजांना देत असतो की याचं सैन्य किती आहे, याच्या मनातला हेतू काय, हे सगळेजण तयारी कशी आहे. आणि तो सांगत असतो की आता हे निवांत झाले, पण याच्या मनात कपट आहे. ती बडी बेगम जी विजापूरची महाराणी आहे त्याने सांगितलेलं
सांगितलेलं आहे की शिवाजीशी मैत्री कर आणि त्याला कपटाने धरून आण, नाही तर त्याचा वध कर. हा त्याला सगळ्या बहिर्जी नायकाला ह्या सगळ्या खबरा मिळालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या खबरा बहिर्जी नाईक आणि त्याचे गुप्तहेर महाराजांना देत असतात. महाराज आपलं सगळं सैन्य बोलवतात. कान्होजी जेदे, सरनौबत नेताजी पालकरे, नेतोजी पालकरे या सगळ्यांना चारही दिशांना त्यांची नेमणूक करतात. 10 अंगरक्षक सोबत घेतात. असं ठरतं की अफजल खानानी 10 अंगरक्षक आणायचे, बॉडीगार्ड ज्याला म्हणतो आपण, काय म्हणतो, बॉडीगार्ड, आणि शिवाजी महाराजांनी आणायचे. आणि ते बाण जिथे फेकला तो जिथे पडतो त्याच्या टप्प्यावर दोघांनी 10 बॉडीगार्ड उभे करायचे आणि मग भेट करायची. तिथे एक शामियाना उभारलेला असतो. त्या शामियानामध्ये अफजल खान येतो. शिवाजी महाराज प्रतापगडावर असतात. सगळं चारी बाजूला मराठ्यांचं सैन्य झाडांवर लपलेलं आहे, कुणी दरीमध्ये, कुठे सगळे आपापल्या ठिकाणी आहेत. हे अफजल खानाचं सैन्य खाली येऊन थांबलेलं आहे आणि तरी सुद्धा तो जे ठरलेलं आहे हे तो शब्द मोडतो आणि बंदूकधारी 1500 सैनिक घेऊन निघतो. त्यावेळेला ते पंताजी बोकील सांगतात की बादशाह अफजल खान सरदार, आपण असं करू नका. तो राजाला जर हे कळलं शिवाजीला तर शिवाजी किल्ल्यावरून खालीच येणार नाही, त्याला भीती वाटते. त्याच्यामुळे तुम्ही असे सगळे जण येऊ नका. आणि हे सांगितल्यावर अफजल खानाला एकदम भारी वाटलं की अरे मला घाबरतोय, हरकत नाही म्हणतो. तो म्हणतो ते सैन्य खाली ठेवतो आणि त्या 10 बॉडीगार्डला घेऊन वर येतो. त्याच्यासोबत बडा सय्यद नावाचा दांडपट्टा चालवणारा एक बॉडीगार्ड असतो आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा त्याचा वकील असतो. त्या शामियाना म्हणजे शिवाजी महाराज किती हुशार होते, किती चाणक्य होते हे जर पाहायचं असेल तर शिवाजी महाराजांनी या अफजल खानांच्या सोबत हिऱ्या मोत्यांचे व्यापारी असायचे, बाजार करणारे, ते विक्री करणारे. त्यांना आधी बोलून घेतलं होतं की त्या व्यापाऱ्यांना की तुम्ही इकडे या, शिवाजी महाराजांना खरेदी करायची आहे, त्यांना अफजल खानाला भेटी द्यायच्या आहेत. असं बोलून शिवाजी महाराजांनी त्याच्याकडची सगळे हिरे माणके आपल्या ताब्यात घेतलेले होते. म्हणजे संपत्ती पण मिळालेली होती. आणि एक छान शामियाना उभारलेला आहे. तो शामियाना पाहून त्या अफजल खानाला वाटतं की अरे माझ्या बादशाचा पण एवढा शामियाना नाही, शिवाजीने कसा काय उभारला. हा कुणाच्या पैशाने उभारलेला होता, अफजल खानाच्या सैन्याच्या पैशानी, त्या व्यापाऱ्यांच्या पैशानी उभारलेला होता. आणि त्या शामियानामध्ये अफजल खान वाट पाहतोय. तो बोकील पंताजी बोकील जे ते वर निरोप पाठवतात महाराजांना. महाराजांना कळतं की तिथे बडा सय्यद पण त्या अफजल खानाच्या जवळ उभा आहे आणि तो घात करू शकतो. मग त्यावेळेला शिवाजी महाराज पुन्हा निरोप पाठवतात की त्याला बाजूला करा. मग तो पंताजी बोकील अफजल खानाला सांगतो की महाराज घाबरलेले आहेत, तुम्ही त्याला बाहेर करा, नाही तर महाराजांना भीती वाटते तुमच्या जवळ येण्याची. आणि तो बाहेर जातो. शिवाजी महाराज येतात, पंताजी बोकील सोबत आहेत खाली. त्यांच्या सोबत त्यांचे 10 बॉडीगार्ड आहेत. त्यांची नावं आहेत संभाजी कावजी, जीवा महाला, सिद्धी इब्राहिम, काताजी इंगळे, कोंडाजी कंक, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सुरजी इंगळे, विसाजी मोगबक, संभाजी करवार. तर त्याच्यातला संभाजी कावजी आणि जीवा महाला हे 2 जणांना ते सोबत ठेवतात तंबूच्या बाहेर. आणि शिवाजी महाराज जातात. शिवाजी महाराज जाताना त्यांच्या सरदारांनी सांगितलं महाराज सावध राहा. चिलखत डोक्यामध्ये, चिलखत डोक्यामध्ये एक टोप घालतात आणि त्याच्यावर जरी टोप घालतात. आतमध्ये लोखंडी चिलखत घालतात आणि त्याच्यावर कोट घालतात. आणि डाव्या हातामध्ये वाघ नख आणि या हातामध्ये बिछवा घेतात. आणि तो बरोबर आस्तिनीमध्ये लपून महाराज भेटीला येतात. ज्या वेळेला ते शामियानामध्ये येतात त्यावेळेला तो अफजल खान जो आहे, तो अफजल खान इतका अजस्त्र आणि उंच असतो, शिवाजी महाराज त्याच्या छातीशी येतात. त्यावेळेला तो अफजल खान सांगतो की हे शिवा, तू एवढी मस्ती कशाला करतोय, तू हे सगळे किल्ले आम्हाला देऊन टाक, तू आमच्याकडे नोकरीला ये, तुला चांगलं मोठं पद देऊ, तुला मोठी सरदारकी देऊ. शिवाजी महाराज असं म्हणत शिवाजी महाराजांना तो आलिंगन द्यायला जातो. शिवाजी महाराज जवळ येतात. जसे शिवाजी महाराज येतात हा कपटी अफजल खान त्यांना डाव्या बगलेत घेतो आणि त्यांची मान दाबून कट्यार काढून त्यांच्या पोटात खर खुपसतो. पण ती कट्यार त्यांच्या तो कोट आहे तो फाटल्या जातो
कारण आतमध्ये चिलखत असतं. तेवढा शिवाजी महाराज सावध होतात. डाव्या हातातल्या वाघ नखाने त्या अफजल खानाच्या पोटाची आतडी बाहेर काढतात आणि बिश्वानी पोट त्याचं फाडतात. हे कळताच तो अफजल खान ओरडायला लागतो, दगा 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 बचाव, शिवा को मारो असं म्हणतो. त्यावेळेला तो कृष्णाजी भास्कर वकील तिथे असतो. तो तलवार घेऊन शिवाजी महाराजांवर तलवार उगारतात. शिवाजी महाराज सांगतात की अरे मी ब्राह्मणावर तलवार चालवत नाही, तू बाजूला हो. पण तो ऐकत नाही आणि दुसऱ्या क्षणाला शिवाजी महाराजांच्या वारात तो वकीलचे 2 तुकडे होतात. सय्यद बंडा बाहेर असतो, त्याला आवाज येतो. तो दांडपट्टा घेऊन आत येऊन शिवाजी महाराजांवर मारणार तर जीवा महाला जो मोठे अतिशय 25 वर्षाचा हा तरुण, एकदम त्या 10 बॉडीगार्ड मधला उत्तम असा हा बॉडीगार्ड आपला दांडपट्टा काढतो आणि त्या सय्यद बंडाचे 2 तुकडे करतो. तो त्याची आतडी बाहेर पडलेली अफजल खानाची, तो ओरडतोय. ते भोयांची पालखी येते, ते पालखीमध्ये भोय घेऊन निघतात. तर संभाजी कावजी ते बघतो की पालखी घेऊन निघालेला अफजल खान, तो संभाजी कावजी या भोयांचे पाय कापून टाकतो आणि अफजल खानाचा संभाजी कावजी मुंडक छाटतो. म्हणजे अशा प्रकाराने त्या अफजल खानाचा वध केलेला आहे. वरती गडावर निरोप जातो, तोफा धडाडतात आणि तोफा धडून मेसेज जातो सगळ्या सैन्याला की अरे आपल्या शिवाजी महाराजांचा विजय झालाय. आणि सगळं लपून बसलेलं सैन्य त्या अफजल खानावर जे तुटून पडतं त्याच्यामध्ये सगळ्या सैन्याची दानादान अफजल खानाच्या होते. म्हणजे बघा थोडस सैन्य होतं पण युक्ती वापरली, बुद्धी वापरली. शिवाजी महाराज घाबरले नाहीत किंवा म्हणाले नाहीत की अरे तुम्ही जा, मी वरती किल्ल्यावर बसतो. म्हणजे राजा असावा तर कसा की ज्या वेळेला मोठं संकट येतं त्यावेळेला छाती पुढे काढून त्या संकटाला आव्हान द्यायला शिवाजी महाराज पुढे जाणारे. हा मोठा संदेश आमच्यासाठी आहे की राजा आमचा लपून बसणारा नव्हता. राजा संकटांना अंगावर घेणारा होता, त्या सैन्याच्या पाठीशी उभं राहणार होता. हे सैन्य ज्या वेळेला तुटून पडतं ते इतके कापाकापी करतात की अफजल खानाच्या सैन्याला पळता भुई थोडी होते. आणि अशा प्रकाराने त्या आदिलशहाचे सैन्य परतवून लावतो. मंडळी हा प्रसंग अनेक वेळेला आपण ऐकतो, पण याच्यातली युद्धनीती, याच्यातून शत्रूची माहिती काढणं, याच्यातून शत्रूचा आवाका घेणं, शत्रूला आपल्या कचाट्यात ओढणं आणि आपलं जे शक्तिस्थान आहे, आपलं जो जे आपलं बलस्थान आहे त्या बलस्थानाचा उपयोग करून शक्तीला त्या समोरच्याला नामोहरम करणं, ही जी पद्धत शिवरायांची होती ती खरोखर विलक्षण. अशा शिवरायांनी मंडळी आपल्याला प्रसंग आठवत असेल तर याच्यानंतर ते दुसऱ्याच दिवशी पन्हाळगडाला जातात, कोल्हापूर जिंकतात, पन्हाळा ताब्यात घेतात. काही दिवसांनी त्या पन्हाळ्याच्या वर असताना पन्हाळ्याला सिद्धी जोहरचा वेढा पडतो. म्हणजे शिवाजी महाराजांनी जी माणसं घडवली जातपात न पाहत आम्ही सांगत होतो, तर त्याच्यातलं त्या पन्हाळ्यामध्ये शिवाजी महाराज अडकलेले. तो सिद्धी जोहर अतिशय बलाढ्य सरदार आहे, त्याच्यापासून त्यांना सुटता येत नाही. आणि एका रात्री ते बाहेर पडतात, पण बाहेर पडताना युक्ती लावतात की हा सिद्धी जोहर पकडले गेले तर काय. म्हणून प्रति शिवाजी दिसणारा कोण होता, कोण होता? शिवा काशीद. एकदा जोरदार टाळ्या लेकरांसाठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. तर हा शिवा काशीद नावाचा न्हावी समाजाचा हा सैनिक अगदी हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा दिसतो. आणि त्यावेळेला ज्यावेळेस बाहेर पडायचंय त्यावेळेला एक योजना ठरते. शिवाजी महाराज त्या शिवा काशीदला बोलवतात आणि त्याला सांगतात की तू माझा गणवेश घाल, माझ्यासारखा टोप घाल, माझ्यासारखे सगळे कपडे घाल आणि तू एका मार्गाने निघ, मी एका मार्गाने निघतो. पहा, म्हणजे शिवा काशीदला माहित आहे की आपण पकडले जाऊ. पकडल्या गेल्यानंतर काय होणार आहे? मान छाटून टाकणारे, आपला मृत्यू होणार आहे. पण त्यावेळेला तो म्हणतो महाराज माझं भाग्य की मला शिवाजी म्हणून काही क्षण जगण्याचं मला भाग्य लाभलंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शिवाजी म्हणून जगण्याचं भाग्य मला काही क्षण लाभतंय. हे सारखं माझं आयुष्य काय असावं, माझ्या जीवाचं काही हो पण मला शिवाजी म्हणून जगता येणार आहे यासारखं थोर माझं पुण्य मला लाभणार आहे. असं म्हणून तो शिवाजीचा सगळा गणवेश तयार करतो, मेकअप करतो आणि पालखीत बसून तो एका मार्गाने जातोय. शिवाजी महाराज दुसऱ्या मार्गाने विशालगडाकडे सुखरूपपणे बाहेर पडतात. ठरल्याप्रमाणे
तो सिद्धी जोहरला कळतं की शिवाजी महाराज निघालेले आहेत आणि ते चुकून त्या शिवाजी महाराज तर कुठून गेले कळत नाही त्याला, पण त्या शिवा काशीच्या पालखीला हे पकडून आणतात आणि ते पाहतात तर अरे हा तर शिवाजी वाटत नाहीत. आणि असं पाहिल्यावर तो चिडतो, त्याला भयंकर राग येतो की आपण फसवले गेलो. शिवाजी आपल्या तावडीतून इतके महिने धरून ठेवला होता तो निघून गेला आणि तो क्षणामध्ये तलवार घेतो शिवा काशीची मुंडक छाटून टाकतो. मंडळी कल्पना करा की स्वराज्यासाठी एक साधा माणूस मरायला शिकवणं हे जे मोटिवेशन आहे, ही जी कला आहे, हे जे स्वराज्यासाठी जगायचं प्रशिक्षण शिवाजी महाराजांनी आमच्या शेतकऱ्यांमध्ये सामान्य माणसांमध्ये निर्माण केलं, ते कशासाठी तर आमचं स्वराज्य घडावं. आणि अशी जीव देणारी माणसं या स्वराज्यामध्ये निर्माण झालेली आहेत. अशी अनेक माणसं, मग तानाजी मालुसरे असतील, येसाजी कंक असेल, बाजीप्रभू देशपांडे असेल, ही सगळी माणसं या स्वराज्यासाठी झटत गेली. आणि आम्हाला मग तो पुढचा शाहिस्तेखानाचा प्रसंग आपण सगळे जाणता की बहिर्जी नायकांनी त्या शाहिस्तेखानाच्या महालाची सगळी इत्थंभूत माहिती काढून आणलेली आहे आणि लाखो हजारोंचा तळ ठोकलेला 3 वर्षापासून तो शाहिस्तेखान त्या लाल महालामध्ये होता. मुघलांचा बादशाह, अतिशय शूर पराक्रमी, औरंगजेबाचा मामा आणि पराक्रमी असलेल्या त्या शाहिस्तेखानाच्या छावणीत घुसायचं 200 सैनिक घेतलेले सोबत आणि रात्रीच्या वेळेला त्या भटारखान्यातून त्याच्या जनानखान्यात म्हणजे तो त्याच्या बायकांसोबत जिथे झोपलेला असतो तिथे पोहोचायचंय आणि एकही आपला सैनिक कामी न येऊ देता परत येण्याची योजना शिवाजी महाराजांनी ठरवलेली आहे. आता आपण त्याला काय म्हणतो? सर्जिकल स्ट्राईक, बरोबर आहे ना? आपण आता आपल्या देशाचे पंतप्रधान मोदींनी जे केला सर्जिकल स्ट्राईक, तसा सर्जिकल स्ट्राईक त्या काळात शिवाजी महाराजांनी हा केलेला आहे. त्या भटारखान्यातून शाहिस्तेखानाच्या महालात पोहोचलेले आहेत. कुणालाही खबर नाही, रात्रीची वेळ आहे, एक जण जरी उठला आणि शंका आली तर एकही जण जिवंत परत येऊ शकत नाही. आणि असे शिवाजी महाराज आत शिरतात. आत गेल्यानंतर त्याची बेगम उठते, कोण आया म्हणून हल्ला होतो. शाहिस्तेखानाला कळतं अंधार आहे आणि तेवढ्यात तो खिडकीतून येणार तर शिवाजी महाराज त्या अफजल खानाचा मुलगा फाजुल खान पुढे येतो आणि तो पुढे आलेला मुलगा तलवार काढणार, त्यावेळेस शिवाजी महाराज एका फटक्यात त्याला उडवतात. तो बाजूला पडत नाही तर अफजल खान समोर येतो. तेव्हा ती बडी बेगम म्हणते की शिवाजीने अपनी बेटी को भगाया. बघा रात्रीची वेळ, हल्ला झालेला आहे. बेगम म्हणते की शिवाजीने मुलगी पळवली आणि तेवढ्यात तो शत्रू असलेला शाहिस्तेखान सांगतो की बेगम नाही, शिवाजी मारेगा लेकिन कोई औरत पे हात नाही डालेगा. हे म्हणणारा आपला शत्रू शिवाजी महाराजांचं नाव घेतो की शिवाजी महाराजांची खात्री की हा कोणत्याही महिलेच्या अंगाला हात लावणार नाही. हा त्या एवढ्या प्रसंगामध्ये त्याचा तो उद्गार त्यांनी काढलेले आहेत. पण शिवाजी महाराज सावध आहेत, त्यांनी वार केलेला आहे आणि तो शाहिस्तेखान खिडकीतून पळताना त्याची बोटं छाटली जातात. माहित नाही बोटं छाटली जातात, ते मारू शकत नव्हते का त्यांना फक्त दहशत निर्माण करायची होती. आणि ती दहशत इतकी भयानक निर्माण झाली, त्याची 4 बोट छाटल्या गेले. शाहिस्तेखान सगळ्यात मातब्बर सरदार औरंगजेबाचा 3 वर्ष तळ ठोकून होता. त्यांनी फक्त 2च किल्ले घेतले होते, परांड्याचा आणि एक चाकणचा. 3 वर्ष त्याला शिवाजी महाराजांचं काही घेता आलं नव्हतं. असा हा शाहिस्तेखान हा हल्ला होता क्षणीच शिवाजी महाराजांची अशी धास्ती घेतो, अशी हाय खातो की 3 दिवसांनी तो तिथून ते लाल महल सोडतो आणि औरंगाबादकडे येतो. औरंगाबादहून 3 वर्षापूर्वी गेलेला शाहिस्तेखान परत औरंगाबादला येतो. म्हणजे बघा, ज्या औरंगजेबाने आमच्या धाकलं धनी छत्रपती संभाजी राजांना अमानुष छळ करून मारलं, त्या औरंगजेबाचं नाव घेऊन आम्ही कालपर्यंत जगत होतो. या औरंगाबाद नावानं किती वाईट आहे, किती वाईट आहे. आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण आम्ही आमच्या छत्रपतीला मारणाऱ्याच्या नावाच्या शहरात आम्ही राहत होतो. आणि खरोखर मित्रांनो, ज्या क्षणाला छत्रपती संभाजीनगर हे नाव आमचं झालं त्या क्षणाला आमचा ऊर अभिमानाने भरून आला. हो, आला की नाही? बोला छत्रपती संभाजी महाराज की.
तर असं मित्रांनो, ह्या सगळ्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक क्षण, एक एक दिवस असा जगला. 34 वर्षांचं आयुष्य त्यांनी असं आपला हिंदू धर्म जागवण्यासाठी केलं, की हटानी केलं. म्हणजे त्या आदिलशहाने पंढरपूरचं मंदिर 3 वेळा पाडलं, शिवाजी महाराजांनी हट्टाने 3 वेळा पाडलं. कोटी सप्तेश्वराचं मंदिर गोव्याचं 2 वेळेला पाडलं, शिवाजी महाराजांनी 2 वेळेला बांधून काढलं. की तुम्ही माझं मंदिर पाडता, मी मंदिर बांधून काढतो, माझ्या मंदिराला हात लावायचा नाही. म्हणजे असं धर्मासाठी जगणारे राजे. पण तरी सुद्धा आपली मंडळी त्या राजाला राजा मानत नव्हती, कारण त्यावेळेला राज्याभिषेक नव्हता, स्वतःची मुद्रा नव्हती. आणि हे लक्षात आलं त्यावेळेला इंग्रज तिथे होते. ह्या सगळे तह करायचंय, काही व्यवहार करायचाय, तर त्याला मुद्रा लागायची, तुमचं राज्य लागायचं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतलाय. कशासाठी केला? की आपल्याला याचा इतरांसोबत व्यवहार करता यावा म्हणून हा केलेला राज्याभिषेक आहे. आणि या राज्याभिषेक केल्यामुळे आपल्याला काय मिळालं? तर मंडळी, मी म्हणालो तसं आपल्या मंदिराचे कळस, मंदिराचा देव आपला साबूत राहिला. हा जो भगवा आहे, हा भगवा आपला अबाधित राहिला. आपल्या स्वराज्याची मुद्रा तयार झाली. आपल्या स्वराज्याचं चलन, ज्याला नोट, पैसे, नाणं म्हणतात, ते नाणं आपलं तयार झालं. आपल्या अनेक जण म्हणतात शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते. मंडळी, त्यावेळेला आपली भाषा मराठी भाषेमध्ये 1500 शब्द पारशी होते. हे पारशी शब्द राहिले असते तर काय झालं असतं? चाललं असतं ना. पण शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केल्यावर हे 1500 शब्द काढून भाषेची शुद्धी केलेली आहे. म्हणजे धर्माभिमानी कसे होते शिवाजी महाराज? तर नेतोजी पालकर आपल्या स्वराज्याचे सरसेनापती होते. एका मोहिमेवर ज्या वेळेला शिवाजी महाराज गेलेले, नेतोजीला दुसऱ्या बाजूने यायला सांगितलेलं आहे, आणि तिथे नेतोजी पालकर ते येऊ शकले नाही वेळेवर. म्हणून त्या लढाईमध्ये शिवाजी महाराजांचे 1000 सैनिक मारले गेले. त्याचा राग आला शिवाजी महाराजांना, आणि त्यांना शब्द सुनावलेले आहेत की तुमच्यामुळे हे कामी आलेले आहेत, तुम्ही तोंड दाखवू नका. हे म्हणल्यामुळे नेतोजी पालकर औरंगजेबाला जाऊन मिळालेले आहेत. औरंगजेबाने त्यांना कैद करून त्यांना 4 दिवस त्यांचा छळ केला की धर्म बदल. म्हणजे या धर्मसत्तांचा सगळ्यात काय अर्थ होता? तर यांना बाटवायचं, हिंदूंना बाटवायचं, मंदिरं तोडायची. तसं त्यांनी पाहिलं की या स्वराज्याचा सरसेनापती आपल्याकडे आलेला आहे, त्याला मुस्लिम धर्म स्वीकारायला लावलाय. आणि मुस्लिम धर्म स्वीकारल्यावर त्याचं नाव काय ठेवलेलं आहे? मोहम्मद कुली खान. विचार करा, जो सरसेनापती स्वराज्यासाठी या यवनांच्या विरुद्ध लढला तो मुसलमान होतोय, आणि त्याचा मोहम्मद कुली खान होतोय. त्याला 9 वर्ष औरंगजेबानी कंदाहारला पाठवलं. 2दा त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. त्याचं मन अस्वस्थ होतं की मी छत्रपती शिवाजी राजांना सोडून का आलो, मी का याच्या नादाला लागलो. त्यांनी 2दा पळण्याचा प्रयत्न केला पण पळू शकले नाहीत. आणि मग 9 वर्ष कंदाहारला राहिल्यानंतर त्यांना ज्यावेळेस परत इकडे आणलेले कर्नाटकामध्ये, त्यावेळेला ते कर्नाटकामधून पळून येतात आणि रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना भेटतात. शिवाजी महाराजांना बिलगतात, माफी मागतात. आणि बघा काय प्रसंग आहे की हा नेतोजी पालकर जो स्वराज्याचा सरसेनापती गेला होता, तो मोहम्मद कुली खान म्हणून परत आला होता. पण त्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली घर वापसी केली आणि नेतोजी पालकरला विधिवत हिंदू करून घेतले. पहिल्यांदा घर वापसीची प्रथा शिवाजी महाराजांनी सुरू केली आणि नेतोजी पालकर हिंदू झालेले. त्यांना हिंदू झाले म्हणलं तरी आपल्या समाजात स्वीकारणार कोण? म्हणून त्यांच्या मुलाला आपली मुलगी देऊन शिवाजी महाराजांनी संदेश दिलेला आहे की सुबह का भुला शाम घर आया तो भुला नहीं कहते. म्हणजे अशा मोठ्या मनाचा राजा राहिला असता मोहम्मद कुली खान. आपण म्हणतो धर्मनिरपेक्ष होते राजे, तर पण तसं केलं नाही. त्यांनी संदेश दिलाय की माझा गेलेला माणूस परत आला तो हिंदू म्हणूनच राहिला पाहिजे. तर हे जे स्वराज्य आपलं निर्माण झालं, मी म्हणालो तसं आमचा स्वराज्याचा झेंडा भगवा राहिला, आमची भाषा शुद्ध झाली, आमचे मंदिरं टिकले, आणि आम्हाला अतिशय उत्कृष्ट असं प्रशासन
शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे. शिवाजी महाराजांनी धरणं विहिरी तयार केल्या, तळी बांधले, शेती सातबारा जो आहे सातबारा आजचा, ती शेती मोजण्याची पहिली पद्धत शिवाजी महाराजांनी सुरू केलेली आहे. शिवाजी महाराज त्यावेळेला शेतकऱ्याला कर्ज द्यायचे आणि दुष्काळ पडला तर कर्ज माफी करण्याची योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली. ज्या वेळेला एखाद्या शेतकऱ्याचा बैल मोडला तर त्याला नगद दिल्या जात नव्हते, पैसे देत नव्हते, तर त्याला दुसरा बैल दिला जायचा. बैलगाडी मोडली तर बैलगाडी दिल्या जायची, पण त्याला पुन्हा उभं केलं जायचं. दुष्काळ पडला तर शेतसारा वसूल करायचा नाही. सैनिकांना ताकद होती की तुम्ही कधी मोहिमेवर जाल तर उभ्या पिकांची नासधूस करायची नाही, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, अशी सक्त ताकीद आमच्या स्वराज्यामध्ये ही शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. अतिशय सुंदर प्रशासन कसं असावं आणि जनतेचा राजा म्हणून कसं जगावं हे जर पाहायचं असेल तर शिवचरित्र पाहिलं पाहिजे. आजही 400 वर्ष झाली, 394-95 वर्ष आज झाली शिवाजी महाराजांना जाऊन. ते भाग्यवान आहेत की जे शिवाजी महाराजांसोबत जगले, शिवकाल ज्यांनी पाहिला. पण आजही आमच्या प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करणारा राजा शिवाजी महाराज आहे. मी आज या प्रसंगी आपल्याला सांगेन की आता छावा सिनेमा लागलाय, किती जणांनी पाहिला? छान. मी नाही पाहिला पण मी जे काही ऐकतोय ते अतिशय उत्तम असा हा सिनेमा आहे, बरोबर ना जी? प्रत्येकाने, सगळ्या बालकांनी आपल्या आई बाबांच्या मागे लागून छावा पाहायला आवर्जून जायचं ना? नक्की जा. आपल्या मुलांना जर शिवबा घडवायचा असेल तर मी सगळ्या पालकांना विनंती करेल की आपण आपल्या देवगिरी किल्ल्याला किमान नक्की भेट द्या. आपल्या शहाजी राजांची वेरूळची गडी ती नक्की आपल्या मुलांना दाखवा. आणि आज मी म्हणालो तसं आज आम्हाला लढाई करायची नाहीये, आम्हाला तलवार घ्यायची नाहीये, पण आम्ही आमच्यावर 700-800 वर्ष यवनांनी, इंग्रजांनी जे राज्य केलं ते आम्ही फक्त जातीपातीमध्ये वाटलो होतो, जात पात आम्ही करत बसलो होतो, म्हणून आमची शक्ती दुभंगली होती. तर आम्ही ही जात पात सोडून आमच्या लेकरांना आपण हिंदू आहोत, आपण हिंदू म्हणून आणि भारतीय म्हणून जगायला शिकवणं हे आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, प्रत्येकाने जगलं पाहिजे. आणि आमचा तुकडा होणार नाही, आमच्या माय लेकीची आबरू लुटल्या जाणार नाही, तिच्याकडे कोणी कान्या डोळ्यांनी बघणार नाही, तिच्यावर चांगले संस्कार होतील, ही लेकरं आया बहिणींना सांभाळणारे होतील. यासाठी आम्ही टीव्हीवर काय पाहायचं, मोबाईलवर काय पाहायचं, कोणत्या गोष्टी वाचायच्या हे आपण सगळ्यांनी माझ्या सहित मंडळी ठरवलं पाहिजे. आणि आपला हिंदू धर्म आज आपण बघतोय की जगभरामध्ये भारताचा डामडौल वाढायला लागलेला आहे, भारताचा नावलौकिक वाढायला लागलेला आहे. तर हा भारत एकमेव हिंदू राष्ट्र आहे आणि आपण सगळेजण हिंदू म्हणून जगलो. आपण वेगवेगळ्या जातीचे असू पण आजपर्यंत आपला इतिहास गुण्या गोविंदाने राहण्याचा आहे, एकत्र राहण्याचा आहे. तर ती जात बाजूला करून हिंदू म्हणून आपण सगळे जगून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना आज वंदन करूया आणि त्याप्रमाणे आपण शिवजयंती साजरी करूया हे आम्ही प्रसंगी आपल्याला सांगतो. आणि खरोखर गोळेकर सर असतील, अजिंक्य असेल, सिद्धार्थ असेल, भुतेकर सर असतील, शिवंते सर असतील, सगळ्या जणांनी, चेतनजी असतील, ज्या पद्धतीने आज डीजे वर गाण्यांवर न नाचता 4 मुलांना मुलींना भाषण करायला लावली, शिवचरित्र म्हणायला लावलं, पोवाडा म्हणायला लावला. खरोखर अहिल्याबाई, पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींची ही भूमी, त्यांच्या पदस्पर्शाने पावित झालेली भूमी. खरोखर आपण ज्या पद्धतीने शिवजयंती साजरी करत आहात आपलं कौतुक करावं तेवढे कमी आहे. पुन्हा एकदा जयघोष करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद.